येत्या 19 ऑक्टोबरला गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष। संजय राऊतांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवत केली हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार। सपकाळांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध, तर काँग्रेस नेतृत्वात राऊतांवर नाराज असल्याची माहिती। ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये नरेश मस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठकीत भाजप विरोधात नाराजीचा सूर। भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार। माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी। भारत कोकाटे आज भाजपमध्ये करणार जाहीर प्रवेश। पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशामुळे चर्चांना उधाण। विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरता शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख। दिवाळीच्या शुभेच्छांकरता लावलेल्या बॅनरची चर्चा। डिसेंबर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता। शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा। आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी डिवचलं। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली। त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून म्हणा, कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला। नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टीचा व्हिडिओ आला समोर। कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू। मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक। ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे। सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावात मुक्कामी। शिंदेंकडून शेतात स्ट्रॉबेरीची लागवड। एकनाथ शिंदे शेतीत रमल्याचं आलं समोर। आणि चांदीच्या दरात 10,000ची घसरण। चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्यानं काही प्रमाणात दिलासा। शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे। शिक्षक आणि पदवीधरसाठी स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू असून निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे। यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे विरोधात उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे। यातच आता कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे। हिंगोलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठं भगदाड पडलंय। जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी राजीनामा देत अजित पवार गटात प्रवेश केलाय।
बोगस मतदार दिसल्यास त्याला धोपटणार असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मनसेनं खळखट्याक पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आयोगाला बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना का लागतं? निवडणूक आयोगासोबत फडणवीस देखील वोट चोरीमधील पार्टनर आहेत। दोनों चोर है और मिल बांट के खा रहे हैं असा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय। अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल। सलीम खान आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। संजय राऊतांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवत केली हर्षवर्धन सपकाळांची तक्रार। सपकाळांचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध, तर काँग्रेस नेतृत्वासह राऊतांवर नाराज असल्याची माहिती। ठाण्यातील आनंद आश्रमात नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। बैठकीत भाजप विरोधात नाराजीचा सूर, भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार। माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी। भारत कोकाटे आज भाजपमध्ये करणार जाहीर प्रवेश। पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशामुळे चर्चांना उधाण। विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख। दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या बॅनरची चर्चा। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली। त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून म्हणा, कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला। डिंबेचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता। शौमिका महाडिकांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा, आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं। नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टी। गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू। मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक। ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे। सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक। आणि चांदीच्या दरात 10,000ची घसरण। चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्यानं काही प्रमाणात दिलासा। अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल। सलीम खान आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख, तर दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या बॅनरची चर्चा। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली। त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून म्हणा, कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला। डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता। शौमिका महाडिकांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा। नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टी। गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर,
संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू. नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेंच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीने तोडक कारवाई. पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात. मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे, तर सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक. नागपुरात उपचारासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ, तर कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18 वर. आणि चांदीच्या दरात 10,000ची घसरण. चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्याने काही प्रमाणात दिलासा. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल. सलीम खान आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी. निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीच्या सूचना. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख. दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या बॅनरची चर्चा. अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली. त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून म्हणा. कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला. डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता. शौमिका महाडिकांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा. नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये गुंडांची चक्क गांजा पार्टी. गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू. नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेंच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीने तोडक कारवाई. पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात. मुंबईतल्या एका उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे, तर सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक. नागपुरात उपचारासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं एकच खळबळ. कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18 वर. आणि चांदीच्या दरात 10,000ची घसरण. चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्याने काही प्रमाणात दिलासा.